नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ते झालेले क्वेश्चन बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते जुना व्याघ्र प्रकल्प आहे आणि तिथे वाघाची संख्या जास्त आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे मित्रांनो, भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य जे आहे ते मध्य प्रदेश आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? तर रेड डेटा बुक जे संबंधित आहे मित्रांनो ते संकटग्रस्त प्रजातीसाठी जे संबंधित आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो, वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो झाला 1972 मध्ये लागू झाला. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी जो आहे मित्रांनो शेकरू आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य जे आहे ते आहे भामरागड अभयारण्य आहे मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. राधानगरी अभयारण्य जे आहे मित्रांनो ते कोल्हापूरमध्ये ते ध्यानात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो मित्रांनो, भारतीय वन संरक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतीय वन संरक्षणचे मुख्यालय जे आहे मित्रांनो ते देहरादूनमध्ये आहे. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, भारतातील वन वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते? तर भारतातील वन वर्गीकरण जे केले जाते मित्रांनो ते केले जाते मालकी व प्रशासन या आधारावर केले जाते. तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 11वा, महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मुंबई शहरामध्ये आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, प्रोजेक्ट टायगर सुरू झाले, कधी सुरू झाले? तर ते झाले 1973 म्हणजे प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आले मित्रांनो. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष जो आहे मित्रांनो वडाचे झाड आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर 14वा क्वेश्चन येतो, शेकरू हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर शेकरू हा जो प्रकारचा प्राणी आहे जो मित्रांनो खार या प्रकारचा प्राणी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. आणि हा क्वेश्चन ध्यानात ठेवा मित्रांनो, शेकरू हा खार या प्रकारचा प्राणी आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 15वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल असलेला विभाग कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात जंगल असलेला विभाग जो आहे मित्रांनो तो नागपूर विभाग आहे, म्हणजे विदर्भ विभाग येतो आपला. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, वनाची फोपसे असे कोणाला म्हणतात? तर वनाची फोपसे जे म्हणतात मित्रांनो ते वर्षावनेला म्हणतात. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, ग्रीन गोल्ड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ग्रीन गोल्ड म्हणून ओळखले जाते बांबूला ओळखले जाते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे मित्रांनो तो वाघ आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महाराष्ट्रातील कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे मित्रांनो ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य ते पक्षीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, वनाचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते? तर वनाचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी जे तंत्र वापरले जाते मित्रांनो त्याचं नाव आहे GIS रिमोट सेन्सिंग. हे तंत्र वापरले जाते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे ते सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. या तीन जिल्ह्यामध्ये आहे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो मित्रांनो, भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते मध्य प्रदेशमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, वन संवर्धन अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन संवर्धन अधिनियम जो लागू झाला मित्रांनो 1980 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो,
सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते केरळ या राज्यामध्ये आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य कोणत्यासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो भारतातील सर्वात मोठे मॅंग्रोव्ह क्षेत्र कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे मॅंग्रोव्ह क्षेत्र जे आहे मित्रांनो ते सुंदरबन इथे आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो IUCNचे मुख्यालय कुठे आहे? तर IUCNचे मुख्यालय जे आहे मित्रांनो ते आहे ग्लॅन स्वित्झर्लंडमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो? तर वन्यजीव सप्ताह जो साजरा केला जातो मित्रांनो ते केला जातो 5 ते 11 जूनच्या दरम्यान केला जातो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य जे आहे ते गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. आणि राधानगरी अभयारण्य जे आहे ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो मित्रांनो भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट्समध्ये पश्चिम घाटाचा समावेश आहे. तर भारतातील जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये पश्चिम घाटाचा समावेश आहे का? बरोबर आहे का चूक आहे? तर हे ऑप्शन जे आहे आपलं ते बरोबर येईल. भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट्समध्ये पश्चिम घाटाचा समावेश आहे. बरोबर आपलं आन्सर येईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन तो प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू झाले? तर प्रोजेक्ट एलिफंट जे आहे मित्रांनो ते सुरू झाले 1992 मध्ये सुरू झाले हत्तीसाठी. तर हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो महाराष्ट्रातील सर्वात मोठे जास्त बांबू उत्पादन कोणत्या भागात होते? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त बांबूचे उत्पादन होते मित्रांनो ते होते विदर्भामध्ये होते मित्रांनो. हे जे आपल्याला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो भारतातील राष्ट्रीय वन धोरण प्रथम कधी जाहीर झाले? तर भारतातील राष्ट्रीय वन धोरण जे प्रथम जाहीर झाले मित्रांनो ते झाले 1952 मध्ये झाले. हे जे आपल्याला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो इन सिटू संरक्षण म्हणजे काय? तर इन सिटू संरक्षण म्हणजे मित्रांनो नैसर्गिक अधिवासात संरक्षण. तर हे जे आपल्याला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो एक्स इंटू संरक्षणचे उदाहरण कोणते? तर एक्स इंटूचे संरक्षणचे उदाहरण जे आहे मित्रांनो ते आहे प्राणी संग्रहालय. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे मित्रांनो ते विदर्भामध्ये आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो भारतातील सर्वात मोठा बायोस्फिअर रिझर्व्ह कोणता? तर भारतातील सर्वात मोठा बायोस्फिअर रिझर्व्ह जो आहे मित्रांनो तो आहे ग्रेट निकोबार. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो वन महोत्सव कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर वन महोत्सव जो साजरा केला जातो ते जुलै महिन्यामध्ये साजरा केला जातो मित्रांनो. त्याचा राईट आन्सर जे होईल आपलं ए होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी जो आहे मित्रांनो तो आहे डॉल्फिन. तर हा क्वेश्चन ध्यानात ठेवा मित्रांनो भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी जो आहे डॉल्फिन आहे. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो कार्बन शोषणात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका कोणाची असते? तर कार्बन शोषणात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका जी असते मित्रांनो ती असते वन्याची असते मित्रांनो. हे जे आपला राईट आन्सर होईल. कार्बनचे वनेतले झाडे जे कार्बन शोषतात मित्रांनो याच्यावर ध्यानात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर अभयारण्य जे आहे मित्रांनो ते आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो भारतातील वन संशोधन संस्था कुठे आहे? तर भारतातील वन संशोधन संस्था जी आहे मित्रांनो ती आहे देहरादूनमध्ये आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो ग्रीन इंडिया मिशन कोणत्या योजनेशी संबंधित आहे? तर हा क्वेश्चन ध्यानात ठेवा मित्रांनो तर वन संवर्धनासाठी या योजनेशी संबंधित आहे मित्रांनो वन संवर्धन. तर ग्रीन इंडिया मिशन हा क्वेश्चन ध्यानामध्ये ठेवायला पाहिजे. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर महाराष्ट्रातील सर्व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते आहे सह्याद्री या पर्वतरांगेत आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो जैवविविधता अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर जैवविविधता अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो लागू झाला 2002 मध्ये लागू झाला. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो भारतातील सर्वाधिक जैवविविधता कोणत्या भागात आढळते? तर भारतातील सर्वाधिक जैवविविधता जी भागात आढळते मित्रांनो ते पश्चिम घाट या भागामध्ये आढळते मित्रांनो जैवविविधता. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो वन संवर्धन जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला? तर वन संवर्धनासाठी जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कार्यक्रम जो लागू झाला मित्रांनो सुरू झाला तो झाला 1990 मध्ये सुरू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो
महाराष्ट्रातील बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील बोर व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि ताडोबा अभयारण्य जे आहे मित्रांनो ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूरमध्ये पेंच आहे आणि गोंदियामध्ये नवेगाव आहे. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो भारतात वनक्षेत्रात प्रमाण वाढवण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट किती आहे? तर भारताचे वनक्षेत्रात प्रमाण वाढवण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट जे आहे मित्रांनो ते 33% आहे. भारताचे वन धोरण जे सांगते ते 33% असले पाहिजे उद्दिष्ट आहे. तर हे जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि जर का ही पी डी एफ तुम्हाला लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे.